मुंबई घाटकोपर या ठिकाणी पाहायला गेलं तर दोन अल्पवयीन मुलीवरती विनयभंग झाल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र त्याच पीडित कुटुंबियाची फॅमिलीसोबत आता किरीट सोमा भाजप नेते स्वतः ठिय्या मांडत घाटकोपर पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या मांडत त्यांनी थेट आता घाटकोपर पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीच्या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे। पाहू शकतात स्थानिक महिला देखील आहेत। एकंदरीत जो प्रकार घडलेला आहे हा निंदनीय प्रकार आहे। मात्र या संदर्भात आपण त्यांच्याशीच बातचीत करणार, नक्की ठिय्या मांडण्याचं कारण काय आहे आणि या ठिकाणी गेल्या किती तासापासून ते बसलेले आहेत, मात्र कुठल्याही प्रकारे याबाबत ते खबरदारी घेतली का नाही पोलिसांनी हे देखील आपण त्यांना विचारणार। सर, ठिय्या मांडत आहात तुम्ही, भाजप नेते म्हणून तुमची ओळख आहे, करून अटक करून घेतले आहेत। इथे माझ्या सोबत ज्या दोन मुलीवर विनयभंग केलं त्या मुलींची आई पण बसली आहे। इथला जो राक्षसी फिरोज ज्याने दोन्ही मुलीचा विनयभंग केला, इथला पोलीस अधिकारी त्याहून अधिक मोठा राक्षस आहे। त्याने याच परिवारांना अटक केली। काय सुपारी घेतली मांडोली करण्याची, की हिने कंप्लेंट कशी केली त्या मुस्लिम माफिया फिरोजच्या विरोधात। फार दुःखद बाब आहे। म्हणून त्या परिवाराची मुक्ती होणं आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत तो जो राक्षसी फिरोज आहे त्याला कुणाची साथ होती, कारवाई होईपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनचा कोठडीचा बाहेर जाणार नाही। कारवाई काय केली पाहिलं तर त्या पीडित महिलेने अशी काय तक्रार नोंदवली पोलिसात आणि पोलिसांचं काय म्हणणं? हा पोलीस नवीन आला 26 जानेवारीला ह्याच वस्तीत तिरंगा यात्रेवर ह्याच मुस्लिम लोकांनी हल्ला केला होता। त्यावेळी पण या पोलीस अधिकाऱ्यांनी याच्या विरोधात त्यांची तक्रार घेतली होती। म्हणजे इथले पोलीस ऑफिसर जे आहेत ते राक्षसी वृत्तीत आहेत। आणि दोन मुलीचा विनयभंग झाला, त्या आया हिम्मत करून आई आणि बाप कंप्लेंट करतोय, तर काळजी घेण्याऐवजी हा राक्षसी पोलीस अधिकारी त्यांनाच जेलमध्ये टाकतो, ह्याचा पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही सहन करणारच नाही। आरोपीला अटक केली आहे का? पुढची प्रोसिजर काय असणार आहे? तुम्ही कधीपर्यंत ठिय्या मांडून असणार? सरकार देखील तुमचंच आहे। असं आहे, सरकार चांगलं आहे, देवेंद्र फडणवीस चांगलं काम करतात, पण असे जे तुपारीबाज राक्षसी प्रवृत्तीचे जे पोलीस आहे त्यांनाही धडा केव्हा तरी पब्लिकने, आणि आम्ही तर सत्याग्रह करून धडा शिकवतोय त्यांना, कोर्टाला पण कळू द्या आम्हाला। ज्यावेळी उद्या पोलीस स्टेशनला कोर्टात घेऊन जाणार त्यावेळी आम्ही स्टेटमेंट करणार। या राक्षसी पोलीस अधिकाऱ्याने इथं मुलीचं वडील, काका, आजोबा यांना कोठडीत टाकलं। म्हणून असं राक्षसी प्रवृत्ती देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये चालणार नाही, कारवाई होणार। पुढे येऊन तक्रार करणं कुठेतरी गुन्हा आहे का असं देखील सवाल उपस्थित होतो। हो, स्वाभाविक आहेत। या पोलीस अधिकाऱ्यांना तसंच हवं आहे कि तुम्ही कारवाई का केली, अब तुमको दिखाता हूँ, तुमको ही जेल में डालता हूँ। आणि काही क्षुल्लक फालतू कारण दिलं की या लोकांनी, या परिवाराने पोलिसांची धक्कामुक्की केली। अरे काय डोकं आहे का? हे तर पोलिसांना सांगत होते त्या आरोपीला, राक्षसीला अटक कर, पण त्याला अटक करण्याची तक्रार तुम्ही केली, त्याची सजा या दोन आई आज पोलीस कोठडीत। विनयभंग करणारा अत्याचारी जो आहे तो त्याला अटक केली आहे का आणि पोलिसांनी त्यांच्या संदर्भात काय गुन्हे दाखल? त्यानंतर तर त्याचा करावीच लागणार, कारण की हे सगळ्या आईने येऊन तक्रार दिली, पण त्याचा बदला त्या विनयभंग करणारा आरोपीचा एजंट म्हणून पोलिसांनी या परिवारावर घेतला। अत्यंत खेदाची बाब आहे। नक्कीच किरीट सोमय्या पाहायला गेलं तर या पोलीस कोठडीच्या बाहेर घाटकोपर चिरागनगर पोलीस ठिकाणी ठिय्या आंदोलन मानून बसलेले आहेत। महिला देखील त्याच्यासोबत बसलेल्या आहेत, आई देखील आहेत पीडिताची। मात्र असे असताना नातेवाईकांवरतीच गुन्हा दाखल करून त्यांना कुठेतरी पोलीस ठाण्यामध्ये डांबून ठेवण्यासंदर्भात या ठिकाणी आरोप प्रत्यारोप करत आता किरीट सोमय्या यांनी स्वतः ठिय्या मांडलेला आहे। मात्र येणाऱ्या काळात आता जोपर्यंत न्याय या पीडितांना मिळत नाही तोपर्यंत ठिय्या असंच सुरू राहणार असल्याची देखील माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिलेली आहे। तर याबाबत आता घाटकोपर पोलीस स्टेशन पुढचं पाऊल काय उचलणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अजयसह गणेश सुराट, TV9 मराठी, घाटकोपर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।